सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवला आहे। याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे। या पदासाठी महाराष्ट्रातून 34 अर्ज आले होते। मुलाखत 50 मार्काची सर्व्हिस रेकॉर्ड व अचीवमेंट्स अशा पद्धतीने या पदाकरिता निवड करण्यात आली आहे। पोलीस हवालदार इक्बाल शेख यांची निवड झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव त्यांनी वाढवला आहे। परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले आहे। नमस्कार, मी इक्बाल शेख सध्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असून नुकतीच माझी परराष्ट्र मंत्रालय येथे निवड झालेली आहे। मी सन 2003 साली पोलीस दलामध्ये रुजू झालो असून आज तागायत माझी 21 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेली आहे आणि आज तागायत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मी महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव देश पातळीवर उंचावले आहे। मला सन 2019 मध्ये लखनौ उत्तर प्रदेश येथे नॅशनल गोल्ड मेडल मिळालेले आहे। 2020 मध्ये मला नॅशनल अवॉर्ड केंद्रीय गृहमंत्री आणि NCRB यांच्या विद्यमानातून मला नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे। 2021 साली मला महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च मानले जाणारे पोलीस महासंचालक पदक मिळालेले आहे। अशा अनेक उत्कृष्ट कामगिरीमुळे आज माझी दखल परराष्ट्र मंत्रालयातून घेतली गेली आणि मी सोबतच CCTNS प्रणालीमध्ये काम करत असताना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील तसेच नुकतेच मी नाशिक येथील पोलीस अकॅडमीमध्ये पोलीस अधिकारी व अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी IPS रँकचे अधिकारी यांना प्रशिक्षण पण दिलेले आहे। आज तागायत मी किमान 15 ते 20 हजार पोलीस अधिकारी अंमलदार यांना CCTNSचे प्रशिक्षण देत आहे। महाराष्ट्रातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये मी प्रशिक्षणाकरिता मला आमंत्रित केलं जात आहे आणि तिथे जाऊन मी माझ्याकडे जे असलेले नॉलेज आहे ते सर्वांपर्यंत मी पोहोचवत आहे आणि या सर्व कामगिरीमुळे आज मला समाजामध्ये, माझ्या पोलीस दलामध्ये अत्यंत खूप चांगली वागणूक आणि रिस्पेक्ट मला मिळत आहे। त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। या सर्व कामकाजामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे। माझ्या प्रत्येक कामामध्ये ते माझ्या बॅकबोन सारखं काम करत आहेत। माझी मुलं, माझे आई वडील, माझे मिसेस आणि माझे भाऊ हे सर्व मला सपोर्ट करत आहेत। सन 2003 मध्ये इक्बाल शेख पोलीस दलात रुजू झाले। संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच CCTNS विभागात विविध महत्त्वाच्या कामाकरिता नियुक्त करण्यात आले। CCTNS विभाग येथे कर्तव्यावर असताना इक्बाल शेख यांनी CCTNS प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यास राज्यात अग्रस्थानीच ठेवून वैयक्तिक पदे, राज्यस्तरीय फिरते चषक मिळवून दिले। तसेच अनेक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन परिक्षेत्रीय, राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये प्रावीण्य मिळवून 11 सुवर्ण, 9 रौप्य, 14 कांस्य पदके, राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक, 40 पेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकावली आहे। परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले इक्बाल शेख हे आजवरच्या काळातील सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून पहिले पोलीस अंमलदार ठरले आहे। त्यांच्या या निवडीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेश प्रभू, तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपअधीक्षक विजया कुरी, पोलीस निरीक्षक विकास दिडोरे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, फिरोज तांबोळी आदींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।